हे बघा माझी चना मसाला डाळ काय मस्त खुसखुशीत झाली आहे ना। आकाराने तर छान टपोरी दिसतेच आहे, पण आवाजावरूनही बघा काय मस्त कुरकुरीत झाली आहे। पण ही डाळ फक्त आत्ताच कुरकुरीत असून चालणार नाहीये, ही महिनाभर असून अशीच टिकली जायला हवी। जराही तेलकट न होता, नरम न पडता किंवा मग जास्तच कडक न होण्याकरिता गॅसची फ्लेम कशी असावी, डाळ किती वेळ तळावी, तेलाचं टेम्परेचर किती असावं, बरं तळलेली डाळ छान चटपटीत लागण्याकरिता कोणता मसाला वापरायचा, कसा बनवायचा, याची एकूण एक डिटेल माहिती आणि डिटेल प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याचदा घरामध्ये पार्टी असते, मुलांचे ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात, यासोबत गॅदरिंग, ट्रिप किंवा कुठेतरी फिरणं हे हमखास होतंच। अशा वेळेला टाइमपास करिता आपल्याला ही चना डाळ अतिशय पौष्टिक आहे। त्यासाठी 1 वाटी चना डाळ मी स्वच्छ पहिले धुवून घेतेय, कारण या डाळी जास्त दिवसांपर्यंत टिकण्याकरिता यावर बऱ्याचदा पावडर चोळलेली असते, तर ती पूर्णतः पहिले काढून टाकायची। आता बरेच जण डाळ व्यवस्थित पटकन फुलण्याकरिता, भिजण्याकरिता सोडा वापरतात, पण प्रत्येक वेळेला सोड्याचा वापर करणं योग्य नाहीये। त्यामुळे मी आज वापरणार आहे थोडंसं कोमट पाणी, जास्तही गरम नाहीये ना याची मात्र काळजी घ्या। आता यावर झाकण ठेवूयात आणि 2 तासाकरिता ही साईडला ठेवून देऊ। तर बघा, डाळीच्या 3 पट पाणी घातल्यामुळे डाळ अतिशय व्यवस्थित अशी पटकन भिजली गेली आहे, छान अशी साईजने दुप्पट झाली। आता बऱ्याच जणांची डाळ लवकर नरम पडते, याचं एक कारण असंही असू शकतं की तुम्ही ही डाळ जास्त वेळ भिजवून घेतलेली असेल। यामागचं लॉजिक सांगते, कारण जेवढ्या वेळ जास्त वेळ डाळ भिजणार तेवढं ती पाणी जास्त शोषून घेणार आणि तेवढी तुम्हाला ही डाळ जास्त वेळापर्यंत तळत बसावी लागणार, आणि जर आपण ही डाळ कमी वेळ तळली तर नक्कीच ती लवकर नरम पडणार। तर बघा, डाळीमध्ये जेवढं काही एक्स्ट्राचं पाणी होतं ते मी अशा पद्धतीने निथळून घेतलं, ही चाळणीवर काढून घेतली आहे, कारण आता ही आपल्याला बऱ्यापैकी सुकवून घ्यायची आहे। त्याकरिता पहिले मी चाळणीवर ठेवली होती, त्यातील एक्स्ट्राचं पाणी बऱ्यापैकी निथळलं गेलं। आता ही मी एका कॉटनच्या कपड्यावर काढून घेते आणि 15 ते 20 मिनिटाकरिता ही अशीच थोडीशी सुकवून ठेवते। जास्तही सुकवायची नाहीये, फक्त यावरील जो काही ओलावा आहे ना तो पूर्णतः सुकला जायला हवा, इतपतच ही व्यवस्थित सुकवून घ्या। आपली डाळ व्यवस्थित सुकतीये तोपर्यंत लगेचच चटपटीत असा मसाला तयार करून घेऊयात। त्याकरिता एक मिक्सरचं भांडं घेतलंय, यामध्ये घालूयात अर्धा चमचा मीठ, पाव चमचा काळं मीठ, अर्धी चिमूट सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू फूल, यामुळे ना मस्त असा आंबटपणा येतो। 2 चमचे साखर, व्हिडिओत तुम्हाला एकच चमचा दिसेल, माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झाला। पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा किंवा तिखटच्या प्रमाणानुसार लाल तिखट। संपूर्ण घेतलेलं साहित्य ना मिक्सरला छान असं एकदम पावडर स्वरूपात फिरवून घ्यायचंय। तर बघा, अशा पद्धतीचा आपला टँगी फ्लेवरचा, चटपटीत फ्लेवरचा हा मसाला तयार झालेला आहे। तयार झालेला मसाला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चाटवरही टाकू शकता, जबरदस्त चव येते आणि 6 महिन्यांपर्यंत देखील स्टोअर करू शकता। तर बघा, एवढ्या वेळामध्ये आपली ही डाळ काय मस्त अशी सुकली गेली आहे, जरा सुद्धा ओलावा दिसत नाहीये बघा। तरी देखील पुन्हा एकदा रुमालाने मी ही पुसून घेते, कोरडी करून घेते। जर चुकून हुकून थोडंफार पाणी राहिलं असेल तर ते देखील व्यवस्थित निघून येईल, कारण आपल्याकडनं जर चुकून हुकून यावर थोडंफार पाणी राहिलंच तर तळत असताना ते अंगावर उडण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही व्यवस्थित अशी कोरडीच करून घ्या, बघा या स्वरूपाची। आता एका बाउलमध्ये काढून घेते, म्हणजे तळायला जरा सोपं पडेल। आता ही साधारण कितपत ओली हे तुम्हाला दाखवते। बघा, मुठीमध्ये दाबली की 7-8 दाणे ना आरामशीर हाताला चिकटताय, इतपत ही ओली आहे। आता लगेचच तळायला घेऊयात। तळण्याकरिता मी या पद्धतीची स्टीलची चाळणी वापरतीये, जेणेकरून आपल्याला डाळ पटकन तेलातून बाहेर काढता येईल तळून झाल्यानंतर। आता 1 ते 1.5 मूठ डाळ तेलामध्ये सोडायची। यावेळेला तेल हे छान असं गरम असावं, गॅसची फ्लेम देखील फुलच असावी। डाळ टाकल्याबरोबर खूप सारा फेस येतो, फसफसते, आणि जसजशी ही डाळ तळत जाईल ना तसतसा पूर्णतः फेसाळलेपणा किंवा बुडबुडे जे आहे ते कमी होतात, बघा या स्वरूपाचे। आणि आपली डाळ देखील वजनाला फारच हलकी फुलकी जाणवायला लागते, किंवा या चाळणीमध्येच अशी डाळ खालीवर करून बघितली की मस्त असा खुळखुळ आवाज येतो। यावरूनच लक्षात येतंय आपली डाळ व्यवस्थित अशी तळून झालीये। आता ही आपण एखाद्या टिश्यू पेपरवर काढून घेऊ, कारण यामध्ये थोडंफार तेल हे येतच झाऱ्यामध्ये, ते व्यवस्थित असा टिश्यू पेपर शोषून घेईल। ही डाळ ना अति प्रमाणात म्हणजे अति जास्त वेळापर्यंत देखील तळायची नाही, म्हणजे लाल कलर येईपर्यंत।
नाहीतर मग आपली डाळ छान अशी खुसखुशीत न राहता थोडीशी कडक स्वरूपाची तयार होईल. तर त्यामुळे मी सांगितलेली या टिप्स नक्की आवर्जून वापरून बघा आणि तुम्हाला आलेले अनुभव जे आहेत ते देखील माझ्यासोबत नक्की शेअर करा. आता यासोबत थोडासा कढीपत्ता देखील तळून घेते, जो फारच छान लागतो कारण तो मस्त असा कुरकुरीत झालेला असतो. यासोबत जर तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाणे आणि त्यासोबत काही लसूण पाकळ्या देखील तळून घेऊ शकता. पण मला तेवढंसं काही ते आवडत नाही, म्हणून मी नाही घेते. तर हा कढीपत्ता देखील आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंतच तळून घ्यायचा आहे. यामध्ये जरासुद्धा ओलावा ठेवायचा नाहीये. चाळणीमध्ये छान असा खुळखुळ आवाज यायला हवा इतपत हा तळायचा. कारण हा जर नरम राहिला, ओला राहिला तर आपली डाळ देखील नरम पडू शकते. त्यामुळे ही देखील नक्की काळजी घ्यायची आहे. तर बघा आपली या ठिकाणी डाळ छान अशी तळून झाली आहे. कढीपत्ताही तळून झालाय. कढीपत्ता मी जरा वेळ सेपरेटच ठेवलाय. आता या डाळीचा पहिले तुम्हाला आवाज ऐकवते. तर बघा या डाळीला रंग देखील अगदी परफेक्ट आला आहे. मस्त असा हलकासा पिवळसर छान अशी कुरकुरीत तळली गेली आहे. लगेच यावरून मसाला टाकूयात, जो आपण घरगुतीच तयार करून घेतलाय. तर हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा योग्य प्रमाणात वापरू शकता. जर लहान मुले खाणार असतील तर जरासा कमी वापरा किंवा मोठी माणसे असतील पूर्ण वापरला तरी देखील चालणार आहे. व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. डाळ तेलकट असल्यामुळे पटकन हा मसाला डाळीला चिकटला जातो. आणि आता जरी तुम्हाला हा रंग फिकट वाटत असेल तर डाळ जशी थंड होईल तसा या मसाल्याचा रंग आणखी जास्त उठव येतो. आता या वेळेला यामध्ये थोडेसे कढीपत्त्याचे पाने देखील घालूयात आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने खूपच कमी वेळामध्ये आपली चटपटीत मसाला डाळ तयार झाली आहे, जी तुम्ही महिनाभरापर्यंत देखील स्टोअर करू शकता. मुलांना मधल्या वेळामध्ये भूक लागल्यास किंवा मग पार्टीकरिता तुम्ही बाहेर फिरायला जात असाल तर मी म्हणेल पॅकेटचे फूड खाण्यापेक्षा हे असले पदार्थ खा, ज्यामुळे तुमची तब्येत देखील व्यवस्थित तंदुरुस्त राहील. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन आहे आणि त्यातल्या त्यात हे घरगुती साहित्यांमध्येच तयार केलेलं आहे. आपण जराही सोडासुद्धा वापरलेला नाहीये. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.